सौभाग्य मी घेऊन आलो. बॉस बॉस बघितलात, तो तुमचा बॉडीगार्ड शिवा तुमच्या जीवावर उठला होता, पण मी तुम्हाला वाचवलंय वहिनी. बॉस तुमचं सौभाग्य मी वाचवलंय. त्याच्या हातातून मी तुम्हाला पळून आणलंय, तुम्हाला वाचवलंय बॉस. बॉस ते तुम्ही 5-1 लाखाचं जे बोलला होतात ना, ते जरा वहिनी बॉसना सांगा ना. कसं आहे ते म्हण नाही का, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, तसं काहीतरी ते. ए मूर्ख बिंडोक, तुझी बडबड बंद कर. इथे माझी परिस्थिती काय आणि तुला बक्षिसाची पडली आहे मूर्ख. प्रिन्स जाऊ दे ना, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. भद्रा तू तर गप्पच बस. स्वार्थी कुठली, मला शिवाच्या हवाली करायला निघालीस तू. आता यानं कसं हँडल करू. काही काय बोलताय अहो, मी कुठे काय केलं. त्या शिवाने माझ्याकडून करवून घेतलं. शिवाला कसं कळलं मी या रोपात अडकलोय. दादा एक अशी ग्रे कलरची अशी 4 व्हीलर बघितली काय भाऊ. एक ग्रे कलरची 4 व्हीलर बघितली काय, 4 माणसं बसलेली आतमध्ये. मी स्पष्ट कुठे सांगितलं होतं. मी त्याला संशय आला असेल. मी नाही सांगितलं. मला सॉरी, मी काही मुद्दामून नाही केलं प्रिन्स. बस बस, आता यावर चर्चा नकोय मला. मला कंटाळा आलाय या अवस्थेचा. जाऊन त्या चेटकोबाला विचार, कधी सरणार आहे तो दुष्ट काळ. अजून किती काळ मी असं या रोपाच्या अवस्थेत लपून राहायचंय. कधी सुटका करणार आहे तो माझी या रोपट्यातून. रोपाच्या रूपात आलो खरा, पण काय काय भोग भोगावे लागलेत माझं मलाच माहित. का काय झालं प्रिन्स. सांगायलाही लाज वाटते मला. बापरे, झाडाच्या रूपात असताना सुद्धा एवढं लाजीरवाणं काम केलं. मुस्काट फोडीन तुझा. त्या तिथे जंगलात मला एकट्याला सोडून गेलात तुम्ही. माझं रोपटं झालं. एक श्वान 10 वेळा येऊन काय काय करून गेलाय माझ्या अंगावर. कसं सांगू आता तुम्हाला. बापरे, म्हणजे तुमच्यावर त्या श्वानाने येऊन 10 वेळा मलमूत्र विसर्जन केलं. वहिनी बॉस, एक काम करा. बॉस नाही ना, पाण्यातून 15-16 वेळा असं बुचकळून काढा. त्यांच्या पानांवरती अत्तर सोडा आणि त्यांना कपडे घालायला द्या. बापरे, कपडे कसे घालता येतील. कोरोना जिभेला लगाम दे. प्रिन्स ऐका ना, तुम्ही नका काळजी करू. तुमच्या बाबतीत जे काय झालं ते खूप वाईट झालं, पण ह्यापुढे असं नाही होणार. आता तुम्ही घरात आलात ना, आता असं काहीच होणार नाही. मी तुम्हाला कुत्र्या मांजरापासून सगळ्यांपासून लांब ठेवेन, दूर ठेवेन मी. आणि आता ना, तो शिवा इथे टपकण्याआधी ना, मला तुम्हाला एखाद्या सेफ ठिकाणी ठेवायचे. हा, थँक्स. थोडा वेळ तुमचा श्वास गुदमरेल, पण थोडं सहन करा. ते गुंड कुठून कसे आले काय कळलंच नाही. माहितीये, सगळं एकदम अचानक घडलं. आपलीच चूक आहे. ती डिक्कीमध्ये ठेवायला पाहिजे होती ना कुंडी आपण. शिवा ठीक आहे. अरे तू स्वतःला ब्लेम नको करूस. मला सांग, तू ओळखतोस का त्या गुंडांना. नाही ना, आपण ना ओळखत त्या लोकांना. इथे अशी पायाखाली ठेवलेली ती कुंडी. जरा लक्ष दिलं असताना शक्ती त्या लोकांनी लंपास नसती केली. शांत हो तू. ठीक आहे. हे बघ, आता खरंच स्वतःला दोष देणं थांबव. तुला काही झालं नाही ना, हे महत्वाचं आहे.
आणि तसे ते आंब्याचं रोपटं कोणी लंपास केलं हे तर उघड आहे. त्या भद्रावतीनेच ते गुंड पाठवले असते. एक तर आपल्याला पण माहिती आहे शक्ती, पण आता ती कोंडी शोधायची कुठे? शिवा, अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ती भद्रावती ते रोपटं लपवून लपवून कुठे लपवणार आहे? बंगल्यातच ना. ते शोधू आपण. शोधू आपण, पण कसं शक्ती? काय कळतच नाही आता आपल्याला. शिवा, त्या भद्रावतीने गुंडांकरवी ते रोपटं तुझ्याकडून लंपास केलंय. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, ते काही साधं सुधं रोपटं नाही. हो मग काय, ते रोपटं म्हणजे प्रिन्स आहे. प्रिन्स निकारगे. करेक्ट. आणि ते रोपटं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एकच शक्ती मदत करू शकते, देवी आदिशक्ती. देवी आदिशक्ती, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रिन्स काकाने आंब्याच्या रोपट्याचं रूप धारण केलंय. का, कशासाठी ते काहीच माहिती नाही. पण देवी आम्हाला मार्ग दाखव. आम्हाला मार्ग दाखव. प्लीज, सॉरी. तुमचा श्वास कोंडला असेल ना, सॉरी. हा, पण काय करणार मी, मला तुमच्या सेफ्टीसाठी इथे ठेवावं लागलं. आणि तुम्ही पाहिलं ना, इथे एकदाही तो बैल शिवा आणि ती शक्ती फिरकली नाहीये. तुम्ही अगदी अगदी सेफ आहात. त्या दोघांचं तिकडे काय चाललंय हे माहित नाहीये मला, पण ठीक आहे, असो. चिटकोबा आपल्या सोबत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, सगळं ठीक होईल. प्लीज, तुम्ही एक काम करा ना. तुम्ही 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 ना इथे छान छान बेडवर आराम करा. तुम्हाला छान बरं वाटेल. तुमच्यासाठी AC पण ऑन केलाय मी. खूप फ्रेश वाटेल तुम्हाला गारगार झालं की. हा, बस तुम्ही वामकुक्षी घेतली का? जेवण झालं तुमचं? अरे बापरे, तुम्ही जेवणार कसं काय? झाडाला पाणी लागतं ना. आणि तुमचं अन्न म्हणजे वरतून सूर्यप्रकाश. म्हणजे लहानपणी जीवशास्त्रात शिकलोय हा मी. त्यावेळेस आम्ही काय काय शिकलो होतो, बरीच शास्त्र शिकलो होतो.